DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून आता इच्छुक उमेदवार आपल्या प्रचाराला सुरुवात करत आहे। आज नाशिकच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये माजी नगरसेवक तथा सभापती योगेश किरण शेवरे यांनी आपल्या पत्नी सौ मानसी योगेश शेवरे यांच्या प्रचारात श्रीफळ फुलून व प्रचार पत्रकाचे प्रकाशन करून सातपूर कॉलनीतील श्री साईबाबा मंदिर येथून सुरुवात केली। नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा महेश हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज हा प्रचार शुभारंभ करण्यात आला। यावेळी भारतीय जनता पक्षाचे सातपूरचे मंडल अध्यक्ष नारायण जाधव, गौरव बोडखे, रवींद्र जोशी, नितीन निगळ, लोकेश गवळी, किरण पाटोळे, रवी काळे, संदीप काळे, रोहित जोशी, संजय राऊत आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी साईबाबा मंदिर येथे मानसी योगेश शेवरे, सीमा महेश हिरे यांच्या शुभहस्ते साईबाबाच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करत आरती देखील करण्यात आली। त्याचप्रमाणे मानसी योगेश शेवरे यांच्या परिचय पत्रकाचा अनावरण देखील करण्यात आले। यावेळी आमदार सीमा हिरे, मानसी योगेश शेवरे यांनी प्रभाग क्रमांक 11 मध्ये घरोघरी जात प्रभागातील जनतेला परिचय पत्र देत आपल्या प्रचाराला सुरुवात केली। या दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमाताई महेश हिरे, सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव, माजी टेक माजी सभापती योगेश शेवरे, रवींद्र जोशी, संजय राऊत, किरण पाटोळे, लोकेश गवळी, प्रकाश निगळ, रवी काळे, संदीप काळे, शांताराम चव्हाण, वंदन मोरे आदींसह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रभागातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 11च्या प्रचाराचा आणि त्याचबरोबर मानसी शेवरे यांच्या पत्रकाचं इथे शुभारंभ सुरुवात करण्यात आलेली आहे। त्याकरता आज सर्व पदाधिकारी सातपूरमधले मंडल अध्यक्ष असतील, आमचे सर्व इथले पदाधिकारी असतील, सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। गेल्या 3 ते 3.5 वर्षापासून नाशिक महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवट होती आणि खऱ्या अर्थाने आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। ही निवडणूक 15 जानेवारीला होत असताना प्रत्येक प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे मोठ्या संख्येने आज उमेदवार आहेत इच्छुक। त्याचबरोबर आताच महानगरपालिकेचा निकाल लागला, तिथे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे 75% उमेदवार हे निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा मोठा भाऊ किंवा त्यांची ताकद किती आहे हे आता आपल्याला या निवडणुकांमध्ये दिसलेली आहे। या मतदानामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी जो मतदान झालं त्याचं स्ट्राईक रेट हा सगळ्या पक्षांपेक्षा जास्त हा भारतीय जनता पार्टीकडे होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे आज इच्छुक उमेदवार आहेत। आज 11 प्रभागमध्ये सुरुवात करत असताना आमचे सर्व इच्छुक उमेदवार सुद्धा उपस्थित आहेत। प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळेला लोकांकडनं चांगला प्रतिसाद मिळतो, चांगलं ऐकायला मिळतं, फोन आहेत, त्याचबरोबर आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं विकासाचं काम, त्यांनी मिळवलेलं प्रत्येकाच्या हृदयस्थान आणि त्यामुळे आज आपण प्रत्येक निवडणुकीतला निकाल बघतो। नक्कीच मला खात्री आहे की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचा महापौर हा बसल्याशिवाय राहणार नाही। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा भगवा हा या महानगरपालिकेत फडकणार आहे हे मी अगदी खात्रीशीर सांगते, 100% सांगते आणि त्यामुळे आमचे सर्व उमेदवार जिथे जिथे आपले सातपूरमध्ये सगळे उमेदवार आहेत ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील यात कुठलीही शंका नाही। आज सौ मानसी योगेश किरण शेवरे हिचा माझ्या पत्नीचा सातपूर कॉलनी साईबाबा मंदिर जिथून प्रभाग 11 ची सुरुवात होते तिथे आपल्या नाशिक पश्चिम मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांच्या उपस्थितीत तसेच सातपूर मंडल अध्यक्ष नारायण भाऊ जाधव, तसेच गौरवभाऊ बोडके, रविभाऊ जोशी, तसेच बाळासाहेब निगळ, तसेच बाळाभाऊ गवळी, संजय भाऊ राऊत या सर्वांच्या सर्व नागरिक ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरं तर मलाच नव्हे तर अनेक सर्वच नगरसेवकांना फक्त आम्हाला 2च वर्ष काम करायला भेटलेले आहे। त्यामध्ये काही अधिकारी आले त्याच्यामुळे 1 वर्ष आम्हाला निधी काही भेटला नाही, तसंच कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव 2 वर्ष आणि त्यामुळे अशा याच्यात त्या
मलासुद्धा मी याच्यात नवीन होतो तरीसुद्धा जेवढं जमलं तेवढं मी काम केलं. नागरिकांची एकदम त्यांचे आणि माझी एक नाळ जोडलेली आहे. आणि नक्कीच येत्या 15 तारखेला सर्वांच्या आशीर्वादाने सौ मानसी योगेश शेवरे हिला जर इच्छुक उमेदवार आहे, जर पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी जर दिली तर नक्कीच निवडून येईल अशी सर्व नागरिकांची इच्छा आहे. त्यांचा आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी आहे. आणि नक्कीच सर्व खूप छान, खूप मोठ्या संख्येने इथे सर्व नागरिक आले, माझ्या माता भगिनी आल्या, त्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि नक्कीच आपण आमच्यासोबत आहात. आणि नक्कीच 16 तारखेलाही या मंदिराच्या इथूनच आपण नक्कीच विजयी मिरवणूक आपण काढू अशी साई चरणी मी प्रार्थना करतो. मी इच्छुक उमेदवार मानसी योगेश शेवरे, माझे पती योगेश किरण शेवरे. आणि माझ्या पतीने जे काही कामं केले असतील ती पावती आम्हाला भेटलेलीच आहे. पण आम्ही याच्या पुढे जे कार्य करणार आहे त्याची पावती पण आम्ही नक्की देऊ. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.